11th आर्ट आणि सायन्ससाठी पार्ट 1 मध्ये आपण जे शिकणार आहोत टोटल 9 चॅप्टर आहेत. पहिला चॅप्टर आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट, दुसरा ट्रिग्नोमेट्री 1 ट्रिग्नोमेट्री 2, त्यानंतर डिटर्मिनंट आणि मॅट्रायसेस, त्यानंतर स्ट्रेट लाईन, सर्कल, कोनिक सेक्शन, मेजर ऑफ डिस्पर्शन आणि प्रोबॅबिलिटी. यातले अँगल अँड इट्स मेजरमेंट्स हा आपण स्टार्ट करणार आहोत. अँगल अँड इट्स मेजरमेंट्स स्टार्ट करून हा चॅप्टर शिकणार आहोत, कारण की याचा यूज आपल्याला 12th मध्ये आहे. तर हा चॅप्टर आपण पाहणार आहोत. याच्यात नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आहेत. चॅप्टर नंबर 1 आहे पार्ट 1 आर्ट आणि सायन्ससाठी क्लास नंबर 11. अँगल अँड इट्स मेजरमेंट मध्ये आपल्याला टोटल 5 टॉपिक पाहायचे आहे. एक डायरेक्टेड अँगल म्हणजे काय, त्यानंतर अँगल ऑफ डिफरंट मेजरमेंट, त्यानंतर युनिट ऑफ मेजर ऑफ एन अँगल, लेंथ ऑफ एन आर्क ऑफ अ सर्कल, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल. या टॉपिकला शिकून आपल्याला हा चॅप्टर एंड करायचा आहे. तर सगळ्यात पहिले डायरेक्टेड अँगल कशाला म्हणायचं ते पाहायचं आहे. आतापर्यंत तुम्ही अँगल डिफरंट ड्रॉ केलेले आहेत. त्या अँगलची नावं सुद्धा तुम्हाला माहिती आहेत. अँगल ड्रॉ पण केलेले आहेत, अँगल मेजर पण केलेले आहेत. नेमके डायरेक्टेड अँगल कशाला म्हणायचं, तर एक रे OA आणि OB अशा 2 रे आहे. एक OA रे आणि एक OB रे. ह्या पेअर्ड असल्या पाहिजे. ऑर्डर्ड पेअर ऑफ अ रे टुगेदर विथ द रोटेशन. आता रोटेशन होईल. हे OA रे जर इनिशियल रे आपण म्हटलं, इनिशियल, आणि OB ला आपण टर्मिनल म्हटलं, तर हे इनिशियल टू टर्मिनल हे OA रे OB पर्यंत पोहोचेल तेव्हा कोणता तरी अँगल तो क्रिएट होईल. पोझिशन घेतली OA नो OB ची, OA रे OB पर्यंत पोहोचली म्हणजे या पोझिशन वरून या पोझिशन पर्यंत गेली, तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत डायरेक्टेड अँगल. हा जो अँगल क्रिएट झाला हा अँगल म्हणजे डायरेक्टेड अँगल. ह्या अँगलला आपण म्हणणार आहोत डायरेक्टेड अँगल. म्हणजे ऑर्डर्ड पेअर ऑफ अ रे OA आणि OB विथ द रोटेशन of the ray OA to the position of ray OB is called as directed angle. आणि हा दाखवतात कसे, AOB. याच्या अगोदर सुद्धा आपण दाखवलेला आहे की अँगल कसा मेजर करायचा, कसा डिनोट करायचा. डिफरंट टाईपचे अँगल आपण पाहिलेले आहे. तर यामध्ये जर हा रोटेशन इनिशियल रेचं क्लॉकवाईज नाही झाला, अँटी क्लॉकवाईज झालं. रोटेशन खूप महत्वाचे आहे, हे टॉपिक लक्षात ठेवायचं. एक डायरेक्टेड अँगलची डेफिनेशन कशी येईल, the ordered pair of a ray OA and OB together with the rotation of ray OA to the position of ray OB is called as directed angle and it is denoted by AOB. आता याचं रोटेशन कसं ओळखायचं, आता जर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने झालं म्हणजे क्लॉकवाईज तर हा अँगल कसा राहतो, आणि अँटी क्लॉकवाईज जर रोटेशन झालं तर अँगल कसा राहतो. रोटेशन जर अँटी क्लॉकवाईज जर झालं इनिशियल रेचं तर तो पॉझिटिव्ह राहणार आहे अँगल, आणि जर रोटेशन क्लॉकवाईज झालं तर निगेटिव्ह राहणार आहे. क्लॉकवाईज म्हणजे असा, अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं, क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं असं, अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलटं, म्हणजे इकडे उलटं झालं हे म्हणजे हा पॉझिटिव्ह राहील. हा जो अँगल काढला आपण हा पॉझिटिव्ह डायरेक्टेड अँगल आहे. ते जर असं काढलं असता, हे रे OA आणि हे रे OB, हा OA आणि हा OB, तर हा जो अँगल आहे हा निगेटिव्ह आला असा, कारण की आपण क्लॉकवाईज गेलेलो आहे, इथं अँटी क्लॉकवाईज गेलेलो आहे. तर हे सम बेसिक आहे डायरेक्टेड अँगल बद्दलची. हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे ज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की डायरेक्टेड अँगलची डेफिनेशन ॲज वेल ॲज तो क्लॉकवाईज जर फिरला तर अँगल कसा राहतो आणि अँटी क्लॉकवाईज जर आला तर अँगल कसा राहतो. याच डायरेक्टेड अँगल वरून काही डेफिनेशन आल्या छोट्या मोठ्या. तर त्यातली पहिली जी डेफिनेशन येणार आहे ती म्हणजे झिरो अँगल. आता त्याच्या नावातच अर्थ आहे झिरो अँगल. अँगलच राहणार नाही, अँगल काय राहणार आहे झिरो. आता अँगल झिरो केव्हा राहणार आहे, समजा हे रे OA आहे, हे रे OA रोटेशनच केलं नाही रे OA नं, रोटेशन झालं नाही. तीच रे OA आहे आणि तीच रे OB आहे, रोटेशनच जर रे न केलं नाही तो म्हणजे झिरो अँगल. इफ रे OA डज नॉट show any rotation, does not rotate, the initial arm must be its terminal arm. जे इनिशियल आर्म आहे तेच टर्मिनल आर्म आहे, तो म्हणजे झिरो अँगल. त्यानंतर दुसरी डेफिनेशन वन रोटेशन अँगल. तर वन रोटेशन अँगल म्हणजे टोटल पूर्ण रोटेशन घेऊन आला रे OA आणि रे OB,
टोटल पूर्ण रोटेशन घेऊन आला आणि तिथंच थांबला. पूर्ण रोटेशन घेऊन तिथंच जर आला तर त्याला आपण टोटल म्हणणार आहोत 1 रोटेशन अँगल. हा इथून फिरून हा झाला इनिशियल क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. हा क्लॉकवाईज, हा अँटी आणि हा क्लॉकवाईज, असं दोन्ही डायरेक्शनने आपण घेतलं. 1 रोटेशन अँगलमध्ये काय होते, आफ्टर कंप्लीट 1 रोटेशन इफ द इनिशियल रे, OA हे इनिशियल आहे आणि OB हे टर्मिनल आहे, इनिशियल रे टर्मिनल रे जर होत असेल पूर्ण रोटेशन झाल्यानंतर, तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत की 1 रोटेशन अँगल. आणि 1 रोटेशन अँगलची व्हॅल्यू म्हणजे मेजर ऑफ अँगल AOB ची व्हॅल्यू ऑलवेज बी 360 डिग्री. कारण की आपल्याला माहित आहे 1 रोटेशन झालं म्हणजे सर्कल होतो आणि सर्कलचं मेजर आपल्याला 360 राहते, आपण शिकलेलो आहोत. हा झाला 1 रोटेशन अँगल. यानंतर आहे स्ट्रेट अँगल. आता स्ट्रेट अँगल म्हणजे काय, इनिशियल रे आणि टर्मिनल रे स्ट्रेट लाईन मध्ये येत असेल. हे स्ट्रेट लाईन झाली, इनिशियल रे OA आणि टर्मिनल रे OB. आफ्टर 1 रोटेशन इनिशियल रे OA अँड टर्मिनल रे OA आर इन अपोजिट डायरेक्शन. OA आणि OB दोन्ही अपोजिट डायरेक्शनला जर दिसत असेल त्या अँगलला म्हणणार आहोत आपण डायरेक्टेड अँगल फॉर्म इज नोन ॲज स्ट्रेट अँगल. आणि स्ट्रेट अँगलची व्हॅल्यू ऑलवेज बी 180 डिग्री, कारण की स्ट्रेट लाईन हाफ सर्कल, सेमी सर्कल फॉर्म करत आहे. जर सेमी सर्कल फॉर्म करत असेल तर त्याला आपण 180 डिग्री म्हणणार आहोत. मेजर ऑफ अँगल AOB इन स्ट्रेट अँगल इज 180 डिग्री. हे स्ट्रेट अँगलची डेफिनेशन, ज्यामध्ये दोनही रे, टर्मिनल रे, हे इनिशियल रे झाली आणि ही टर्मिनल रे झाली, दोन्हीही अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. O या डायरेक्शनला चालली तर OB त्या डायरेक्शनला चालली, अपोजिट डायरेक्शनला आहे, त्याला म्हणणार आहोत आपण स्ट्रेट अँगल. सगळे इझी डेफिनेशन आहे, याच्या अगोदर पण पाहिलेले आहे तुम्ही, फक्त त्यांची जी मॅथमॅटिकल लँग्वेज आहे ते तुम्हाला येत नाहीये, बाकी खूप इझी आहे. राईट अँगल याच्या अगोदर पण शिकलेला आहे. 90 डिग्रीचा अँगल जो असतो तो राईट अँगल म्हणजे 1 रोटेशन जेव्हा होईल त्या रोटेशनमध्ये टोटल रोटेशनच्या 1/4 जर रोटेशन राहणार आहे. समजा आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम जर घेतली, हे 4 क्वाड्रंटमध्ये पूर्ण 1 रोटेशनचा 4th भाग म्हणजे एवढा भाग जर रोटेशन होत असेल तर त्याला सरळ सरळ आपण काय म्हणणार आहोत, राईट अँगल. 1/4 ऑफ 1 रोटेशन अँगल इज कॉल्ड ॲज 1 राईट अँगल अँड इट इज हाफ ऑफ अ स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगलचा हाफ राहतो, कारण की स्ट्रेट अँगल आपण म्हटलं 180 डिग्रीचा आहे, तर राईट अँगल त्याचा हाफ म्हणजे 90 डिग्री राहणार आहे. आणि हा 1 रोटेशन अँगलचा 1/4 राहतो. 1 रोटेशन अँगलचा 1/4, 1 रोटेशन 360चा त्याचा 1/4 म्हणजे 90, आणि हाफ राहतो स्ट्रेट अँगलचा. स्ट्रेट अँगलचा हाफ. अशी राईट अँगलची डेफिनेशन डायरेक्टेड अँगलच्या फॉर्म मध्ये. यानंतरची डेफिनेशन आहे अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. आता स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जर घेतलं, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये ऍक्सिस राहतात आणि ओरिजिन राहतात. जे इनिशियल रे आहे, ओरिजिन पॉइंट पासून इनिशियल रे एक्स ऍक्सिस वरच जर राहत असेल, द इनिशियल रे अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, तोही कोणता, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, नॉट निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर जर राहत असेल, अशा अँगलला म्हणणार आहोत आपण अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. अशा अँगलला म्हणणार आहोत आपण स्टँडर्ड पोझिशन. जसं हा अँगल किंवा हा अँगल, इथं फक्त काय राहणार आहे, एक्स ऍक्सिस स्टँडर्ड पोझिशन. हे तीनही अँगल जर घेतले आपण तर हे तीनही अँगल, हा किंवा हा किंवा हा, कारण की त्याचा इनिशियल रे फक्त आपल्याला स्टँडर्ड पोझिशनवर पाहिजे, म्हणजे एक्स ऍक्सिस वर पाहिजे, तो अँगल म्हणजे अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. इथं बघा, याचा इनिशियल रे हा आहे OX, याचा सुद्धा, या अँगलचा, तसाच या अँगलचा सुद्धा OX आहे, आणि या अँगलचा, तीनही अँगलचा इनिशियल रे OX आहे आणि एक पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आहे, म्हणजे हा झाला अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. नंतरची डेफिनेशन आहे अँगल इन क्वाड्रंट. आता त्याच्या नावातच अर्थ असतो.
क्वाड्रंट 4 राहतात. 9th क्लासमध्ये शिकले तुम्ही क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट मध्ये पहिली निगेटिव्ह दुसरी पॉझिटिव्ह, थर्ड क्वाड्रंट मध्ये दोन्ही निगेटिव्ह, फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह, वाय ऍक्सिस निगेटिव्ह. तर त्या क्वाड्रंट मध्ये जर अँगल येत असेल तर त्या अँगलला म्हणणार आहोत अँगल इन क्वाड्रंट. सरळ सरळ असे हे जे एक्स ऍक्सिसचे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमवर जर घेतला आपण, या क्वाड्रंट मध्ये असेल तर या फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल, या क्वाड्रंट मध्ये असेल तर सेकंड क्वाड्रंट मध्ये, या क्वाड्रंट मध्ये हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ. तर त्यानुसार आपण त्यांना म्हणणार आहोत की कोणत्या क्वाड्रंट मध्ये तो आहे, त्यानुसार त्याला नाव देणार आहोत. तर अँगल्स इन अ क्वाड्रंट एक डेफिनेशन आहे. त्याच्यानंतरची क्वाड्रंट मधला तर क्वाड्रॅन्टल अँगल. क्वाड्रॅन्टल अँगल. आता क्वाड्रॅन्टल अँगल म्हणजे काय? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम जर घेतली तर या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जर डायरेक्टेड अँगल हा स्टँडर्ड पोझिशनवर पाहिजे, म्हणजे एक्स ऍक्सिस हा त्याचा इनिशियल रे पाहिजे, आणि ज्याचा टर्मिनल रे एक्स ऍक्सिस किंवा वाय ऍक्सिस कोणत्याही ऍक्सिस मध्ये असला तरी चालेल, त्याला क्वाड्रॅन्टल अँगल म्हणणार आहोत. म्हणजे हा अँगल झाला क्वाड्रॅन्टल अँगल. टर्मिनल रे वाय आणि इनिशियल रे एक्स ऍक्सिस म्हणजे क्वाड्रॅन्टल अँगल आपण त्याला म्हणणार आहोत. एक तर इनिशियल रे त्याची एक्स ऍक्सिस पाहिजे, तेही पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच पाहिजे, आणि त्याच्यानंतर टर्मिनल रे वाय ऍक्सिस किंवा एक्स ऍक्सिस दोनपैकी कोणती असली तरी चालेल. म्हणजे पूर्ण 1 रोटेशन घेतलं तरी चालेल किंवा हाफ रोटेशन घेतलं तरी चालेल, पण वाय ऍक्सिसवर आला पाहिजे. टर्मिनल रे वाय ऍक्सिस आणि इनिशियल रे एक्स ऍक्सिस असला तर त्याला क्वाड्रॅन्टल अँगल आपण असे म्हणणार आहोत. ही लास्ट डेफिनेशन आहे को टर्मिनल अँगल. आता या को टर्मिनल अँगल कशाला म्हणायचं? डायरेक्टेड अँगल असला पाहिजे. डायरेक्टेड अँगल म्हणजे इनिशियल रे आणि टर्मिनल रे असली पाहिजे. इनिशियल रे आणि टर्मिनल असल्यानंतर त्याने रोटेशन केले डिफरंट रोटेशन केले इनिशियल रे आणि टर्मिनल रेनी. त्या रोटेशन नंतर जी त्याची इनिशियल रे आहे ती इनिशियल रेच असली पाहिजे आणि टर्मिनल रे सुद्धा टर्मिनल रे असली पाहिजे. म्हणजे कसं, आता इथं हा 30चा जर अँगल घेतला आणि एक पूर्ण घेतला आपण 390चा, 390 आणि 30 दोघांची इनिशियल रे काय आहे? एक्स हेच आहे ओ ए, आणि टर्मिनल रे दोघांची ओबी आहे. म्हणजे हा काय झाला? याला म्हणणार आहोत आपण को टर्मिनल अँगल. आफ्टर डिफरंट रोटेशन, different amount of rotation having the same position of initial ray and terminal ray, such a type of angle is known as co-terminal angle. different rotation घेऊ शकतो, different रोटेशनच्या व्हॅल्यू, परंतु इनिशियल रे आणि टर्मिनल रे सारखी असली पाहिजे, तेव्हा त्या रोटेशनला को टर्मिनल अँगल आपण म्हणू. त्या टाईपच्या अँगलला आपण को टर्मिनल अँगल असे म्हणणार आहोत. तर या काही बेसिक डेफिनेशन आहे. डायरेक्टेड अँगल म्हणजे काय, कसे मेजर केले जाते, आणि डायरेक्टेड अँगलच्या डेफिनेशन वरून डिफरंट टाईपचे अँगल्स कसे असतात जे अगोदर पाहिले होते त्यांना आपल्या या डेफिनेशन मध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे. यानंतर आणखी याची सिस्टीम आणि मग एक्सरसाइज सुद्धा याची सॉल्व्ह करूया. तर हे जे आहे सगळे डेफिनेशन व्यवस्थित लर्न करून घ्या. यामध्ये जर डिफिकल्टी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा. घरीच राहा, सुरक्षित राहा, अँड जॉईन द कॅम्पेन लर्न ॲट होम. थँक्यू.